नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबईमधून। मुंबईतल्या मैदानांसाठी आता सध्या उभाठा मैदानात उतरली आहे। मैदानं मोकळी आणि या जागा वाचवण्यासाठी सध्या आंदोलनं केली जातात। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात तिरंगा आंदोलन सध्या करण्यात येत आहे। आंदोलनामध्ये मनसे नेते सुद्धा सहभागी झाल्याची माहिती आहे। मुंबईतील मोकळ्या जागा आणि खेळाच्या मैदानांसाठी शिवसेना उभाठा मैदानात उतरली आहे। शिवसेना उभाठानं मैदानं वाचवण्यासाठी हा नारा दिलेला आहे। बीकेसीच्या नेव्हिल मैदानात तिरंगा आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय। आमदार आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन सध्या सुरू आहे। आदित्य ठाकरेंनी हे आंदोलन मुंबईकरांचं असल्याचा दावा सुद्धा केलाय। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, आपण बघतोय की हे भूखंड वाचवण्यासाठी सध्या आदित्य ठाकरेंनी एक चंगच बांधलेला आहे। आज आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये ही तिरंगा रॅली निघालेली आहे। कोणकोणते नेते या रॅलीमध्ये सहभागी झालेत आणि ही रॅली कुठपर्यंत थांबणार आहे? त्यामुळे मैदानं मोकळ्या जागा वाचवण्यासाठीचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। मुंबईतल्या मैदानांसाठी उभाठा मैदानात उतरली आहे। काही तांत्रिक कारणामुळे महेंद्र यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र ठाकरेंच्या या आंदोलनामध्ये अनेक नेते सुद्धा सहभागी झालेत। मनसे नेते सुद्धा सहभागी झालेत। काँग्रेसचा सुद्धा सपोर्ट या आंदोलनाला आहे। काँग्रेसचे काही नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मैदानं आणि मोकळ्या जागा वाचवण्यासाठीचं हे आंदोलन आहे। कालच बघितलं असेल तर आपण मुलुंडच्या भूखंडाची सुद्धा आदित्य ठाकरेंनी पाहणी केलेली होती। मुंबईमध्ये उभाठाचं तिरंगा आंदोलन सध्या सुरू आहे। मुंबईतल्या मैदानांसाठी उभाठा मैदानामध्ये उतरलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे पायाला भिंगरी लावल्यासारखे मुंबईमधल्या भूखंडाची पाहणी करतायत। या भूखंड वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे हे मैदानामध्ये उतरल्याचं आपण बघतोय। मुंबईतली मोकळी मैदानं ही भाजप घशात घालत असल्याचा आरोप सुद्धा आदित्य ठाकरेंनी काल केलेला होता। आणि याच मैदानांसाठी आदित्य ठाकरे आणि उभाठा मैदानात उतरल्याचं आपण बघतोय। आणि पुन्हा एकदा जाऊयात, माझा सहकारी महेंद्र जोईल आपल्याला या आंदोलनाची माहिती देतोय। महेंद्र, आपण बघतोय की या भूखंड वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये आज ही रॅली निघतेय। साधारण या रॅलीचा मार्ग कसा असणार आहे, कुठपर्यंत ही रॅली काढण्यात येते, काय माहिती आहे? नक्की सिद्धेश, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जे आहे ते आज तिरंगा आंदोलन करण्यात येते। आणि हे आंदोलन आहे ते हे नेव्हिल डिसोजा जे स्वतः एक फुटबॉलपटू होते आणि इथलं जे मैदान आहे ते वाचवण्यासाठी, म्हणजेच मुंबईतील काही भूखंड आहेत, मोकळी मैदान आहेत, ती भाजप जवळच्या माणसांना देत आहेत असा आरोप आहे तो आदित्य ठाकरे यांनी केला होता। या विरोधात पत्रकार परिषद घेऊन अखिल चित्रे यांनीही आशिष शेलार यांच्यावर टीका केली होती। आणि या फुटबॉल मैदानाच्या समर्थनार्थ जेनझींना आणि क्रीडाप्रेमींना जे आहे ते आवाहन करण्यात आलं होतं। आणि हे आंदोलन या मैदानात केलं जाणार आहे। आदित्य ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणीच जे आहे ते एक रेड कार्ड आहे, म्हणजे फुटबॉलमध्ये जर तुमचं कार्य चालू व्यवस्थित नसेल तर तुम्हाला जे आहे ते रेफरी जो असतो, पंच असतो, तो रेड कार्ड दाखवला जातो। आणि या जे आहे ते आंदोलनामध्ये इथे सरकारला जे आहे ते या जे जमलेले जे खेळाडू आहेत ते रेड कार्ड दाखवणार आहेत आणि याच ठिकाणी हा आंदोलनाचा इथे समारोप होणार आहे। सिद्धेश, नक्कीच। पण महेंद्र, आपण बघतोय की सध्या काँग्रेसचा सुद्धा या रॅलीला सपोर्ट आहे। मनसे नेते सुद्धा सहभागी होत आहेत। कोणकोणते नेते या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात? सिद्धेश, सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, नगरसेवक आहेत, हे मोठ्या प्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याचबरोबर काँग्रेसचेही काही नेते आहेत तेही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि त्याचबरोबर अमित ठाकरे हेही येणार होते, मात्र अद्याप अमित ठाकरे आलेले या ठिकाणी पाहायला मिळत नाही। मात्र जर पाहिलं तर या आंदोलनाला जर मुंबईतील जे क्रीडाप्रेमी असतील किंवा मुंबईकर म्हणून येते अशी जागा आहेत, ती भूखंड आहेत, ते भाजप जवळच्या माणसांना देत आहे, तर त्या विरोधात जे आहे ते उतरण्याचं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं होतं। आणि त्या पद्धतीने या ठिकाणी जे ती लोक या ठिकाणी आलेली पाहायला मिळतात आणि जे खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे पालकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। सिद्धेश, नक्कीच। धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।